फ्लोरिडात एका घरात काही महत्वाच्या जागेचे नकाशे होते. सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण माहिती होती. आजूबाजूचे येण्या जाण्याचे रस्ते स्पष्ट लिहिले होते. आणि ट्रम्पने आमचं घर जाळलं, आता आपण त्यांचं घर जाळायचं अशी शपथ घेतलेला एक मानव सुडाने पेटून उठला होता. ही मी तुम्हाला कुठली स्टोरी सांगत नाहीये, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मुलगी इवांका ट्रम्प हिच्या हत्येसाठी रचलेल्या एका कटाबद्दल सांगत आहे. आणि हा कट उघडकीस आला तेव्हा अमेरिकन सुरक्षा यंत्रणाही काही क्षणासाठी शॉक झाल्या. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मंडळी, ही गोष्ट समजायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल. जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेनं इराणचा सर्वात ताकदवान लष्करी कमांडर कासेम सोलेमानी याला बगदादमध्ये ड्रोन हल्ल्यात ठार मारलं. हा निर्णय घेणारे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच होते. सोलेमानीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये आणि इराणशी संबंधित दहशतवादी गटांमध्ये संतापाची आग पेटली. याच वेळी एकाने बदला घेण्याची शपथ घेतली. त्याचं नाव होतं मोहम्मद बाकर साद दाऊद अल सादी. 30 वर्षाचा इराकी नागरिक सोलेमानी केवळ एक कमांडर नाही, तर आपल्या आयुष्यातील गुरु मानत होता. कारण सोलेमानीच्या मृत्यू आधीच 2006 मध्ये त्यानं आपला स्वतःचा बाप इराणचे ब्रिगेडियर जनरल अहमद कामेजी यांना गमावलं होतं. सोलेमानी त्याचा आधारस्तंभ होता. तो आधारस्तंभ जमीनदोस्त झाल्यावर अल सादीचा संताप बदला घेण्यात बदलला. अल सादीचा जन्म इराकमध्ये झाला होता, पण नंतर त्याला इराणच्या RIGC म्हणजे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सने तेहरानमध्ये प्रशिक्षण दिलं. त्यानंतर तो इराण समर्थक दहशतवादी गट कताईब हिजबुल्लाचाही भाग बनला. लेबनानच्या हिजबुल्लाचाही त्याचे संपर्क होते. थोडक्यात म्हणजे तो केवळ एक संघटनेचा माणूस नव्हता, तर मध्यपूर्वीत अनेक दहशतवादी नेटवर्कचा केंद्रबिंदू होता. सोलेमानीच्या मृत्यूनंतर अल सादी सर्वांना सांगत फिरू लागला, आपल्याला इवांका ट्रम्पला मारायचंय. ट्रम्पने आपलं घर जाळलं, तसंच आपण त्यांचं घर जाळायला हवं. वॉशिंग्टन मधील इराकी दूतावासाची माजी एन्तिफाश कांबर यांनी नंतर न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं की अल सादी हे उघडपणे बोलत होता. पण हे केवळ बोलण्यापुरतं राहिलं नाही. अल सादीनं पुढचं पाऊल टाकलं. इवांका ट्रम्प आणि तिचे पती जेरेड क्रुझर फ्लोरिडात राहतात. त्यांचं ते घर म्हणजे अंदाजे $2,40,00,000 किमतीची मालमत्ता आहे. अल सादीने त्या भागाचा आणि घराचा नकाशा मिळवला. सुरक्षा व्यवस्था काय असते, सिक्रेट सर्व्हिसेस कुठे तैनात असते, इवांकाच्या हालचाली कशा असतात, हे सगळं तो गोळा करत होता. एवढंच नाही, तर त्याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इवांकाच्या घराजवळचा फोटो पोस्ट केला आणि अरबीत लिहिलं, ना तुमचे राजवाडे तुम्हाला वाचवतील, ना सिक्रेट सर्व्हिसेस ऑपरेशन आता टप्प्यात आहे. हे वाचून सुरक्षा यंत्रणाची झोप उडाली असेल, यात काही आश्चर्य नाही. अल सादी केवळ एका व्यक्तीला मारण्याच्या तयारीत नव्हता. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या आरोपानुसार त्याच्यावर युरोप आणि उत्तर अमेरिकेत एकूण 18 हल्ले किंवा हल्ल्यांचे कट रचण्याचे आरोप आहेत. मार्च महिन्यात ॲम्स्टरमध्ये बँक ऑफ न्यूयॉर्क मेलनच्या कार्यालयावर आग झोंपणी, एप्रिलमध्ये लंडनमध्ये 2 ज्यू व्यक्तींवर सुरीने हल्ला आणि मार्चमध्ये टोरंटोमध्ये अमेरिकन कॉन्सुलेट इमारतीवर गोळीबार. एकट्या माणसानं उभारलेलं हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क किती मोठं होतं हे आता हळूहळू उघड होतं. अल सादी इराकी सरकार पासवर्ड वापरून विविध देशात फिरत होता, त्यामुळे त्याच्यावर संशय येण्यास उशीर झाला. पण अखेर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी त्याला शोधलं. 15 मे 2026 रोजी त्याला तुर्कीत अटक करण्यात आली आणि अमेरिकेत आणण्यात आलं. सध्या तो न्यूयॉर्क मधील एका तुरुंगात आहे. अल सादीच्या अटकेनंतर अमेरिकेत एकूण वातावरण ढवळून निघालं. FBI आणि होमलँड सिक्युरिटी विभागाने ट्रम्प कुटुंबाची सुरक्षा आणखी घट्ट केली आहे. अमेरिकन काँग्रेसमधील रिपब्लिक सदस्यांनी याला इराणच्या खऱ्या रूपाचे दर्शन असल्याचं म्हटलं. काही सेंटर्सने इराण थेट दहशतवादी केल्याचा ठप्पा दिला. आणखी कठोर निर्बंधाची मागणी केली आहे. अमेरिका इराणशी संबंधित संशयित व्यक्तींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवत आहे आणि नवीन व्हिसा बंदी लागू करण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की सोलेमानीच्या मृत्यूनंतर सुरू झालेला सूड अजूनही संपलेला नाही. हा कट यशस्वी झाला असता तर अमेरिका इराण संबंध कुठल्या थराला गेले असते याची कल्पनाही करता आली नसती. सुरक्षा यंत्रणांनी हा कट वेळेत उधळून लावला म्हणून एक मोठी आपत्ती टळली. मंडळी, या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. जेव्हा एखाद्या देशातील दहशतवादी गट थेट एखाद्या देशाच्या राजकर्त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करायला निघतात, तेव्हा आपण त्याला युद्ध म्हणायचं का, दहशतवाद म्हणायचं का, की राजकारण? आणि मग यावर उत्तर म्हणून काय करायचं? हा निर्णय जगातल्या सगळ्या शक्तिशाली देशाला घ्यायचा आहे.
ट्रम्प काय निर्णय घेतात यावर पुढचे काही महिने जगाचं लक्ष असेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.